आजच्या दिवशी सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय हे चक्र, निसर्गाचं संतुलन ठेवणारी, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान या तिन्ही काळाला साध्य असणारं आणि अखंड विश्वाला गुरुतत्व जाणून देणारं दैवत भगवान दत्तात्रय त्यांचा जन्म उत्सव या ठिकाणी साजरा झाला. हरिओम. सगळ्यात अगोदर तुम्हा सर्वांना मोठ्या संख्येने जमलाय. निमंत्रण 15,000 पत्रिका होत्या, त्याच्यापेक्षा डबल तुम्ही जमलाय, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. सकळाच्या पायी माझे दंडवत. व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी आपल्याला गेली 2 तास मंत्रमुग्ध केले ते माझे परमस्नेही आदरणीय महंत संजूदासजी महाराज पाटील, सावखेडा तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. इथून गेली जवळपास 10 वर्षापासून ते आपल्या या संस्थांचा दत्त जन्मोत्सवाचा काला करतात. आणि माझं त्यांना वचन आहे, माझं वचन आहे, जोवर मी आहे तोवर इथला काला तुम्हालाच करावा लागेल. हे गादीवरून वचन आहे त्यांना, त्यात बदल नाही. बीड जिल्ह्याचं वैभव, बंकट स्वामी संस्थांचे सर्व उगवता सूर्य आपण ज्यांना म्हणतो, ज्यांची वाणी महाराष्ट्रभर अगदी प्रसारित होती, अशी असणारे हरिभक्तपरायण माझे परमस्नेही आदरणीय नानासाहेब महाराज कदम, ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्या एका वेगळ्या कीर्तीचं नाव राजकारणामध्ये उमटलं, ते दिवंगत नेते माननीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या सुविद्य पत्नी आमच्या ज्योतिताई मेटे, त्या या ठिकाणी आहेत. साहेबाला दिलेलं वचन त्या पूर्ण करतायत. मला आनंद वाटतो, अंतकरून भरून आलं माझं त्यांना पाहिल्याच्या नंतर. साहेब प्रत्येक वर्षी उत्सवाला असायचे, गेली 2 वर्षापासून ताई ते जिम्मेदारी सांभाळतात. असो, तसंच श्री क्षेत्र राक्षस भवन येथील शनी महाराजांचे मुख्य पुजारी श्रीजी मोकाशी देव या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आमच्या कोलारवाडीचं वैभव, ज्यांना आम्ही अण्णा म्हणून पुकारतो, ते बीड जिल्ह्याचे शिवसेना गटाचे तालुका प्रमुख गोरकांना शिंगण, ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मस्के पाटील, सकारामजी मस्के पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय सर्व स्टेजवरले आणि ज्यांना गंगा भारती महाराजांचा कृपाशीर्वाद प्राप्त झाला, ज्यांना मी गुरुवत प्रेम करतो, असे असणारे स्वामी हरिहरानंद महाराज भारती मोरेशन संस्थान कोळवाडी, ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यावरती बाबांचं विशेष प्रेम आहे. आणि सर्व गुणीजन मंडळी उपस्थित आहे. 7 दिवस, गेली 7 दिवस ज्यांनी अखंड या ठिकाणी सेवा दिली, तो माझा सेवेकरी परिवार, महिला पुरुष सर्व उपस्थित आहेत. ज्ञानवैष्णव वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची हरिभक्तपरायण कल्याण महाराज जगताप, जी गेली 15 वर्षापासून म्हणजे दत्त महाराजांच्या प्राणप्रतिष्ठेला जे आले ते आज तक आहेत, माझ्या सोबत आहेत. कल्याण गुरुजीसाठी जोरदार टाळ्या. दुसरी एक संस्था आपल्याला अनमोल लाभलेली आहे, राजमाता वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची स्वरांजली ताई हिंगे, ज्या व्यासपीठावरती आज गात होत्या, त्यांच्या 50 मुली जवळपास आपल्याकडे 50-55 मुली या वर्षी आहेत. त्यांचं पण दुसरं वर्ष आहे सेवेचं. ज्यांचे 7 दिवस आपण मृदंगातून बोल ऐकलेत, आवाज ऐकलाय, नाद ऐकलाय, ते आमचे ओंकार महाराज कागदे, अतिशय रत्न लाभलेलं. बघा बीड जिल्ह्याला काय रत्न लाभलेत आहे, नाना महाराज, ओंकार महाराज. हा, आणि ज्यांच्या स्वरांनी मंत्रमुग्ध, मला तर बोलताच येत नाही, ते माझं सगळं स्वराचं साधन म्हणजे आमचे सुधीर महाराज. अशी टीम आहे, एक एकाहून बळी रे. हा, आणि ग्रामस्थांचा अण्णांनी आज सत्कार केला, माझं अंतकरण भरून आलं. कारण काय असतं माहिती का, गावाचं सहकार्य असल्याच्या नंतर त्याला बाहेर काही करण्याची गरज पडत नाही. त्यामुळं गाव पाठीशी आहे. माझ्या मनापासून आनंद वाटला. दुःख एकाच गोष्टीचं वाटतं की यावर्षी बाबा कीर्तन ऐकायला नाहीत, बाबा बेडवर पडलेले आहेत. कारण गेली 1 महिना पूर्ण होत आलाय, जसं इलेक्शनचं प्रचाराचं नारळ फुटलं आणि बाबा बेडवर पडले, तेव्हापासून बाबाला पॅरालिसिस झालेला आहे. बोलता येत आहे थोडंफार, पण दुःख वाटतं मनाला. बाप काय असतो ते गेल्यावरच कळतं.
आणि सेवा करण्याची संधी मला भगवान दत्तात्रयानं दिलेली, त्यांची शेवटच्या क्षणापर्यंत सेवा माझ्याकडून घडावी अशी प्रभू दत्तात्रयाला प्रार्थना करतो. कारण ज्यांनी मला इथं या व्यासपीठावरती बोलण्याची ताकद दिली, ज्यांनी मला घडवलं, त्यामध्ये माझे वडील सगळ्यात मोठा हिस्सा म्हणजे तो माझ्या आईवडिलाचा आहे. आणि त्यांची कृपा, ज्यांच्यामुळं मला तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला, ते महाराष्ट्रातील सर्वात दिग्गज मोठे साधू सद्गुरू गगनगिरी महाराज, त्यांची कृपा माझ्यावरती झाली. आणि त्यांच्या कृपेचा आश्रय म्हणून तुम्हा सर्वांचे दर्शन मला प्राप्त होतात. प्रतिवार्षिक नियम आहे हा. मी बाबांनी कीर्तन केलं आणि परत 15 मिनिटं मी बोलणे मला योग्य नाही, पण माझा जो दरवर्षीचा नियम आहे त्या नियमाला अनुसरून मी बोलतोय. तर आपण दत्त महामाला मंत्राची साधना जी गेली 15 वर्षापासून घेतोय, ती मंत्र साधना घेऊया. त्यानंतर आरती होईल आणि आरती झाली की सर्वांना प्रसादाचं आयोजन केलेलं आहे. फक्त मला तुमच्याकडून एक हवं आहे, शिस्त, शांतता आणि स्वच्छता, 3 गोष्टी मला तुमच्याकडून पाहिजेत आणि त्या तुम्ही मला द्यायला पाहिजे. बरोबर आहे ना? हां, मग दत्तमाला मंत्राची साधना करण्यासाठी सर्वजण तयार आहेत ना? ठीक आहे. सर्वजण अगदी व्यवस्थित बसा, पाठीचं कणा ताठ करून बसा व्यवस्थितपणे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु तन्नमामि. सर्वजण माझ्याबरोबर म्हणा, मी पुढे म्हणतो, तुम्ही सर्वजण. मंत्राची साधना झाल्याच्या नंतर जे तेज प्राप्त होत आहे ते या वर्षीच्या दत्त जयंतीला केलेली साधना पुढच्या दत्त जयंतीपर्यंत टिकून राहते. तिकडे आवाज येतोय का? अन्नछत्र मंडपात आवाज येतो ना सर्वांना? ठीक आहे, स्वर द्या गुरुजी. या हार्मोनियमच्या माईकला थोडा आवाज द्या. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. स्मरणमात्र संतुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञान प्रदाय चिदानंद आत्मने बालोन्मत्त पिशाच वेशाय महायोगिनी अवधूताय अनुसुयानंद वर्धनाय अत्रिपुत्राय सर्वकाम फलप्रदाय ओम भवबंध विमोचनाय आम असाध्य साधनाय ह्रीं सर्वविभूतिदाय क्रोम असाध्य आकर्षणाय ऐं वाक्यप्रदाय क्लीं जगत्रय वशीकरणाय सौहा सर्वमनाः क्षोभनाय श्रीं महासंपत्प्रदाय ग्लों भूमण्डलादिप्रत्यप्रदाय द्रां चिरञ्जीविने वषट वशं कुरु वौषट आकर्षय आकर्षय हुं विद्वेषय विद्वेषय फट्ट उच्चाटय उच्चाटय ठाठा स्तंभय स्तंभय खीं खीं मारय मारय नमः संपन्नय संपन्नय स्वाहा पोषय पोषय
परमंत्र परयंत्र परतंत्राणि छिंदी छिंदी ग्रह निवारय निवारय व्याधि विनाशय विनाशय दुःखं हर हर दारिद्र्य पित्रावय पित्रावय देहं पोषय पोषय चित्तं तोषय तोषय सर्वमंत्र स्वरूपाय सर्वयंत्र स्वरूपाय सर्वतंत्र स्वरूपाय सर्वपल्लव स्वरूपाय ओम नमो महासिद्धाय स्वाहा। इति श्री दत्त महामाला मंत्र अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। ही साधना हा दत्तमाला मंत्र तुम्हाला मी महाराष्ट्राच्या बाहेर आतापर्यंत किमान कमीत कमी 2 ते 2.5 कोट प्रति दत्तमाला मंत्राच्या वाटल्या असतील मटावून आणि घरोघरी ही साधना पोचली। या साधनेने काय झाले सांगू का तुम्हाला? दुःखितांचे झाले दुःख हरण, व्यसनी लोक दारू पिणारे लोक व्यसनातून बाजूला पडले। या मंत्राच्या साधनेने दत्त महाराजांची अखंड कृपा होती। सकाळ संध्याकाळ साधना करा, 2 वेळेचे साधनेने दत्त प्रभू तुमच्यावरती कृपा करतात। याच्यामध्ये या मंत्रामध्ये जगातला एकमेव मंत्र आहे हा भगवान दत्तात्रयाचा आत्मा आहे। याच मंत्राला फक्त महासिद्धाय स्वाहा आहे, जगातला एकमेव मंत्र आहे महासिद्धाय स्वाहा। याची साधना करा। हा तुम्हाला यूट्यूबला लिंक मिळेल, याची नसल तरी आता असं हे तुम्हाला म्हणजे प्रसारण होणारच आहे। हे 2 चॅनल आहेत या ठिकाणी, 3 चॅनल आहेत। माझं वैयक्तिक मठाचं चॅनल आहे निलेश नाईकवाडे फोटोग्राफी नावानं। नंबर 2चं चॅनल आहे माझ्याकडे यावर्षी आलेलं नवीन ओनली वारकरी, आणि नंबर 3 मराठी तडका। तिन्ही चॅनलला तुम्हाला ही साधना सगळ्यांना प्राप्त होऊन जाईल। मायबापांनो साधना करा आणि साधना करून साध्य करा। प्रभूची कृपा जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी भाग्य लागत। तुम्ही सर्वजण भाग्यवान आहेत। आज भगवान दत्तात्रयाचं दिव्य स्वरूपाचं दर्शन होतंय तुम्हाला। यापेक्षा मोठं भाग्य काही नसतं जीवनामध्ये। धन ऐश्वर्य पैसा सत्ता संपत्ती हे सर्व नाही, 3 गोष्टी जीवनामध्ये कधीच टिकून राहत नाहीत। एक सत्ता आज असेल उद्या नसेल, सौंदर्य आज असेल उद्या नसेल, आणि संघर्ष आज असेल उद्या नसेल। या 3 गोष्टी जीवनामध्ये कधीच कोणाकडे टिकून राहत नाहीत। म्हणून मत कर तो अभिमान रे बंदे झूठी तेरी शान रे, मत कर तो अभिमान रे बंदे झूठी तेरी शान। अभिमान असावा स्वतःचा, कशाचा? विद्वत्तेचा असावा, ज्ञानाचा असावा, हा बर का, गुणाचा असावा। पण आम्हाला अभिमान आहे मीपणा मोठेपणा, मै बडा मै बडा। भगवंताच्या दारामध्ये आपण सगळेजण लेकर आहोत। मी सुद्धा तुमच्यासारखाच आहे। इथं उभं राहायची फक्त त्यांची परवानगी म्हणून इथं उभा आहे। हा तुमच्यात माझ्यात काही बदल नाही जातो। हा म्हणून दत्त महाराजांची साधना करा। गुरुशिवाय जीवनामध्ये कोणी वाट दाखवत नाही। तुम्ही ज्याची सेवा करायची त्याची सेवा करा। मी असं म्हणणार नाही की तुम्हाला गणपतीची सेवा करू नका, पांडुरंगाची करू नका, महादेवाची करू नका, सगळ्यांची पूजा करा। पण गुरुची पूजाशिवाय तुम्हाला ती पूजा कधीच प्राप्त होत नाही, एवढं विसरू नका। कारण दत्त महाराज ते तत्व आहे जे गुरुतत्वानं विश्वाला धवलांकित करणारी किमया आहे। आणि ती किमया आपण प्राप्त करून घेतली। आपण त्याच्या प्रांगणामध्ये आहोत सर्वजण। बाबांनी आता चिंतन 2 तास केले, सुंदर चिंतन केलं। त्यांचं चिंतन मार्मिक चिंतन असतं। ते ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्याला काल्याचा प्रसाद। चिंता नाही करायची कोणी। हा जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत महाराज, कधीच घडत नाहीत, कधीच नाही। हा आणि सगळ्या गोष्टी जर आपल्या मनासारख्या घडल्या असत्या ना तर आपल्याला सगळ्याला इथं एकत्र येण्याची गरज नसती। हा जो तो देखे बाबा दुखिया सुखिया कोई नाही रे। अरे कोणी सुखी नाही। मी सुद्धा, तुम्हाला जरी वाटत असेल ना मी लई पोपटासारखं बोलतो, अजिबात नाही। तुका म्हणे जावे त्याच्या वंशा तेव्हाच कडे,
त्याच्या वंशाला गेल्याशिवाय कळतच नाही. हा आता असं बोललं का नाना महाराज म्हणतात लागले आमच्या पोटावर पाय द्यायला. ते मला काल परवाच्या संध्याकाळी एक जणांचा विषय झाला. ते म्हणले बापू तुम्ही आता कीर्तन चालू करा. नाना महाराज तिथं होते. ते म्हणले नको ना बाबा. असो आमचं मठाचं लाडकं वैभव नाना महाराज म्हणजे माझ्या हृदयातला माणूस आहे. खूप अगदी परिवार सदस्य आहे. माझ्या सुखदुःखामध्ये सगळं. ही जी बसलेली मंडळी ना, हीच नाही, ही जी बसलेली मंडळी हा सगळा माझा परिवार आहे सर्व. हा माझ्या सुखामध्ये उभेत आणि माझ्या दुःखामध्ये उभेत. धन्यवाद देतो तुम्हाला. दत्तमाला मंत्राची साधना घेतली. जास्त वेळ तुमचा घेत नाही कारण 3 वाजून गेल्या. हां मी बाबाला टाईम दिला होता 2:15चा. 2:30 बाबांनी वाजवल्या. मी 2:45ला चालू केलं. मी 3 वाजवल्या. आता इकडं बरेच जणाला गडबड झालेली असेल. काळजी कोणी करू नका. 1-2 मिनिटात आरती उरकतो. जास्तीत जास्त 10 मिनिट बस आरतीला. आरती झाली का पंगत आपण चालू करू. बस चालेल. मग सर्वजण जाग्यावरून व्यवस्थितपणे अगदी व्यवस्थित बसायचं. हालायचं नाही कोणीचा. आरतीची तयारी करा देवा. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी. दत्तप्रभूला विनंती करा मायबापांनो, आजचा दिवस सोन्याचा दिवस आहे. त्याला मागा. काय मागायचं ती मागा. तो तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. झाली का निरंजनी प्रज्वलित. शंखध्वनी करा. शंखध्वनी झाला. नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव. वाह वाह वाह. मृत्युंजय भगवान की जय. सुख करता दुःख हरता वरता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपाजयाची. सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे स्मरण मात्रे कामना पूरती. रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची मोठी कुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋण झुणते नकोरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरण मात्रे मन कामना पूरती. लंबोदर पीतांबर मणिवर वंदना सरळ सुंडा वक्र तुंडा त्रिनयना. दासरावाचा वाट पाहे सदना संकष्टी पावावे गुरवानी रक्षावे गुरवर गजवदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरण मात्रे मन कामना पूरती. टाळी वाजवायची सुंदर. दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तार. वारी वारी जन्म मरणाचे वारी हरी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी महिषासुरमर्दन
दैत्यासुरमर्दनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी भुवनी पाहता तुझाई सेनाई चारही श्रमले परंतु न बोलवे साई निर्विवाद पडले प्रवाही ते तो भक्ताला ते तो दासाला पवशील बलाई जय देवी महिषासुरमर्दन दैत्यासुरमर्दन सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी प्रसन्न वदने प्रसन्न होती निज दासा पासून सोडी पासून सोडी सोडी या भवपाशा अंबे तुझ वाचून पुन पुरविला आशा नरहरी तल्लीन झाला पद पंकजलेशा जय देवी महिषासुरमर्दनी दैत्यासुरमर्दनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी लवथवती विक्राळा ब्रह्मांडी वाळा श्री शक्कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्ताची भाळा तेथोनी जळवाहे निर्मळ सुरसुरा जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळो भावरती ओवाळो तुझ कर पुर गौरा कर पुर गौरा भोळा नयनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनाचा विभूतीचे मुदळन चितकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमाविल्लाळा जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळो भावरती ओवाळो तुझ विश्वंभरा जामाची अवचित हल हलते उठले ते पाशुरपणे प्राशान केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळो भावरती ओवाळो तुझ विश्वंभरा व्याघ्रंबर फणिवर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सरकारी शतकोटीचे पिता वाचे उच्चारी रघुकुळ टिळक रामदासांतरी जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळो भावरती ओवाळो तुझ विश्वंभरा सत्सराने उड्डाण कारवदनी करिडळ भूमंडळ कडाळीले ब्रह्मांड धाक त्रिभुवनी सुरवरानी शांकर झाल्या त्या पळणी जय देव जय हनुमंता स्वामी हनुमंता तुमची प्रसादेन विघ्न कृतंता दुमदुमली पाताळ उठला प्रतिशब्द थर थरला धरणी धरणी
लाखित कडाळीले पर्वत उडगण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध जय देव जय देव जय हनुमंता स्वामी हनुमंता तुमची प्रसादे विघ्न कृतांता युगे कुंडलिकाचा भेटी चरणी वाहे भीमा जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रखुमाई वल्लभराईचा वल्लभ पावी जीवनगा तुलसी माळगळा करठी निकटी कासे पितांबरा कस्तुरी ललाटी देव सुरवरा नित्येती भेटी गरुड हनुमंत सन्मुख राती जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रखुमाई वल्लभ राईचा वल्लभ पावे शिवलगा आचारी भक्त जनयती साधू जनयती चंद्रभागेमध्ये स्नान ते करीती दर्शन हे रामात्रे विश्वासी नामदेव देवासी नामदेव जय जय आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेविता मनोवेदिला माता आरती ज्ञान राजा गोपाले ज्ञान जगी हितनेला खाली बसा खाली बसा खाली बसून घ्या ज्ञाने आरती ज्ञान राजा खाली बसा कैवल्य तेजा सेविते साधू संत मनोवेदिला माता आरती ज्ञान राजा खाली बसा प्रगटा गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी रणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा आहा कैवल्य तेजा सेविते साधू संत मनोवेदिला माता आरती आरती तुकाराम स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद व्रते आय राघवे आरती तुकाराम राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तो वाचे आभंग रक्षिले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुदाम सच्चिदानंद व्रते आय राघवे आरती तुकाराम तुकिता तुलनेशी ब्रह्मा तुकाचे आले म्हणून रामेशी चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुदाम सच्चिदानंद मूर्ती आय राघवे आरती तुकाराम आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी मुचितोर जगत आरती एकनाथा एकनाथ नाम सार वेदशास्त्राचे गुज संसार दुःख नासे महामंत्राचे बीज आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी मुचितोर जगत गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम घेता सुख वाटले चित्ता अनंत गोपाळदासा हरिना पुरे गुण गाता आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी मुचितोर जगत गुरु जगन्नाथा आरती एकनाथा त्रिगुणात्मक त्रयमूर्ती त्रयलोक्य राणा
जय जय श्री गुरु दत्ता हरती वाळेता हरती वाळेता हरली भय चिंता हरली भय चिंता सभा तो एक आभाग्यासी ऐसी नकळे ही मात नकळे ही मात पराई परतला तेथे कैसा हेत जन्म मरणाचा जन्म मरणाचा पुराचे आनंद पुरलाचे जय देव जय देव जय श्री गुरुदाता हरली वाळीता हरती वाळीता हरली भय चिंता हरली भय चिंता दत्ता देवोनिया उभा ठाकरा सदभावे सांग सदभावे वेसा संगे प्रणिपात केला प्रणिपात केला प्रसन्न होनी आशीर्वाद घेतला जन्म मरणाचा जन्म मरणाचा फेरा चुकविला फेरा चुकविला जय देव जय देव जय श्री गुरुदाता जय हो आरती वाळीता टाळी वाजवा. आरती वाळीता हरली भय चिंता हरली भय चिंता दत्ता से लागले जना हर पले मन हर पले मन खाले मुन खाले मुन मी तू म्हणाची झाली गुणवन एका जनालनी एका जनालनी श्री दत्त ध्याना श्री दत्त ध्याना जय देव जय देव जय श्री गुरुदाता आरती वाळीता आरती वाळीता हरली भय चिंता हरली भय चिंता कर्पूर गौरम करुणावतार संसार सारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि गाली लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पायीन रूप तुझे प्रेमे आलिंगना भावे भवानी त्वमेव माता पिता त्वमेव बन्धो सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्व मम देव देव कायेन वाचा मनेन्द्रियेण बुद्ध्यात्मना वा करोमि यत् सकल परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं नारायणं कृष्णदामोदर वासुदेवाय श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे हरे राम 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 हरे 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 हरे
दिगंबरा जय दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ताड़ी वाजवा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मना सर्वदा दिगंबरा जय दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा जय दिगंबरा श्रीपाद वल्लभ 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 ताड़ी वाजवा वल्लभ दिगंबरा दिगंबरा जय दिगंबरा श्रीपाद 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 वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 सद्गुरुनाथा फक्त हात वर करा सर्वांना आरती दर्शन करा अवधूत चिंतन श्री हेची भावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा तिचा वार वार करी करी वारी वारी चुकोने दे हरी संत संग सर्व काळा खंड खंड प्रेमाचा कल्लोळ कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका मागे मागे चिदान पंढरीचा वार करी वारी वारी चुकोने दे हरी अकल्पायुष्य भावी तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा नको कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी नामामणी तया असावी कल्याण ज्यामुखी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो मागणी ती हे तुझ प्रति आहे देशील तरी पाय पांडुरंगा या संतास निरवे हेची मज दे आणि तुझे काय न मागो देवा तुका म्हणी आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची या संतास निरवे हेची मज दे आणि तुझे काही न मागू देवा पाहे प्रसादाची वाट घ्यावे धोनिया ताट शेषे घेऊन जाय ग्रह निवारय निवारय व्याधी विनाशय विनाशय दुःखम हर हर दारिद्र्य पित्रावय पित्रावय देहं पोषय पोषय चित्तं तोषय तोषय सर्वमंत्र स्वरूपाय सर्वयंत्र स्वरूपाय सर्वतंत्र स्वरूपाय सर्वपल्लव स्वरूपाय ओम नमो महासिद्धाय स्वाहा इति श्री दत्त महामाला मंत्र अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। ही साधना हा दत्तमाला मंत्र तुम्हाला मी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर आतापर्यंत किमान कमीत कमी 2 ते 2.5 कोट प्रति दत्तमाला मंत्राच्या वाटल्या असतील मटावून आणि घरोघरी ही साधना पोचली। या साधनेनं काय झालंय सांगू का तुम्हाला?
दुःखितांचे झाले दुःख हरण. व्यसनी लोक, दारू पिणारे लोक व्यसनातून बाजूला पडले. या मंत्राच्या साधनेनं दत्त महाराजांची अखंड कृपा होती. सकाळ संध्याकाळ साधना करा. 2 वेळेचे साधनेनं दत्त प्रभू तुमच्यावरती कृपा करतात. याच्यामध्ये या मंत्रामध्ये जगातला एकमेव मंत्र आहे, हा भगवान दत्तात्रयाचा आत्मा आहे. याच मंत्राला फक्त महासिद्धाय स्वाहा आहे, जगातला एकमेव मंत्र आहे महासिद्धाय स्वाहा. याची साधना करा. हा तुम्हाला यूट्यूबला लिंक मिळेल. याची नसल तरी आता असं हे तुम्हाला म्हणजे प्रसारण होणारच आहे. हे 2 चॅनल आहेत या ठिकाणी, 3 चॅनल आहेत. माझं वैयक्तिक मठाचं चॅनल आहे निलेश नाईकवाडे फोटोग्राफी नावानं. नंबर 2चं चॅनल आहे माझ्याकडे यावर्षी आलेलं नवीन ओनली वारकरी. आणि नंबर 3 मराठी तडका. तिन्ही चॅनलला तुम्हाला ही साधनं सगळ्यांना प्राप्त होऊन जाईल. मायबापांनो साधनं करा आणि साधना करून साध्य करा. प्रभूची कृपा जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी भाग्य लागतं. तुम्ही सर्वजण भाग्यवान आहेत. आज भगवान दत्तात्रयाच्या दिव्य स्वरूपाचं दर्शन होतंय तुम्हाला. यापेक्षा मोठं भाग्य काही नसतं जीवनामध्ये. धन, ऐश्वर्य, पैसा, सत्ता, संपत्ती हे सर्व नाही. 3 गोष्टी जीवनामध्ये कधीच टिकून राहत नाहीत. एक, सत्ता आज असेल उद्या नसेल. सौंदर्य आज असेल उद्या नसेल. आणि संघर्ष आज असेल उद्या नसेल. या 3ही गोष्टी जीवनामध्ये कधीच कोणाकडे टिकून राहत नाहीत. म्हणून मत कर तो अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे. मत कर तो अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान. अभिमान असावा स्वतःचा. कशाचा? विद्वत्तेचा असावा, ज्ञानाचा असावा, हा बर का, गुणाचा असावा. पण आम्हाला अभिमान आहे मीपणा, मोठेपणा, मै बडा. भगवंताच्या दारामध्ये आपण सगळेजण लेकर आहोत. मी सुद्धा तुमच्यासारखाच आहे. इथं उभं राहायची फक्त त्यांची परवानगी म्हणून इथं उभा आहे. हा, तुमच्यात माझ्यात काही बदल नाही दादा. हा, म्हणून दत्त महाराजांची साधना करा. गुरुशिवाय जीवनामध्ये कोणी वाट दाखवत नाही. तुम्ही ज्याची सेवा करायची त्याची सेवा करा. मी असं म्हणणार नाही की तुम्हाला गणपतीची सेवा करू नका, पांडुरंगाची करू नका, महादेवाची करू नका. सगळ्यांची पूजा करा. पण गुरुची पूजाशिवाय तुम्हाला ती पूजा कधीच प्राप्त होत नाही, एवढं विसरू नका. कारण दत्त महाराज ते तत्व आहे जे गुरुतत्वानं विश्वाला धवलांकित करणारी किमया आहे. आणि ती किमया आपण प्राप्त करून घेतली. आपण त्याच्या प्रांगणामध्ये आहोत सर्वजण. बाबांनी आता चिंतन 2 तास केले. सुंदर चिंतन केलं. त्यांचं चिंतन मार्मिक चिंतन असतं. ते ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्याला काल्याचा प्रसाद. चिंता नाही करायची कोणी. हा, जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत महाराज, कधीच घडत नाहीत, कधीच नाही. हा, आणि सगळ्या गोष्टी जर आपल्या मनासारख्या घडल्या असत्या ना तर आपल्याला सगळ्याला इथं एकत्र येण्याची गरज नसती. हा, जो तो देखे बाबा दुखिया सुखिया कोई नाही रे. अरे कोणीच सुखी नाही. मी सुद्धा, तुम्हाला जरी वाटत असेल ना मी लई पोपटासारखं बोलतो, अजिबात नाही. तुका म्हणे जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे. त्याच्या वंशाला गेल्याशिवाय कळतच नाही. हा, आता असं बोललं का नाना महाराज म्हणतात लागले आमच्या पोटावर पाय द्यायला. ते मला काल परवाच्या संध्याकाळी एक जणांचा विषय झाला. ते म्हणले बापू तुम्ही आता कीर्तन चालू करा. नाना महाराज तिथं होते. ते म्हणले नको ना बाबा. असं आमचं मठाचं लाडकं वैभव नाना महाराज म्हणजे माझ्या हृदयातला माणूस आहे. खूप अगदी परिवार सदस्य आहे. माझ्या सुखदुःखामध्ये सगळं. ही जी बसलेली मंडळी ना, हीच नाही, ही जी बसलेली मंडळी हा सगळा माझा परिवार आहे सर्व. हा, माझ्या सुखामध्ये उभेत आणि माझ्या दुःखामध्ये उभेत. धन्यवाद देतो तुम्हाला. दत्तमाला मंत्राची साधना घेतली. जास्त वेळ तुमचा घेत नाही कारण 3 वाजून गेल्या. हा, मी बाबाला टाइम दिला होता 2:15. 2:30 बाबांनी वाजवल्या. मी 2:45ला चालू केलं. मी 3 वाजवल्या. आता इकडं बरेच जणाला गडबड झालेली असेल, काळजी कोणी करू नका. 1-2 मिनिटात आरती उरकतो. जास्तीत जास्त 10 मिनिट बस आरतीला. आरती झाली का पंगत आपण चालू करू. बस चालेल. मग सर्वजण जाग्यावरून व्यवस्थितपणे अगदी व्यवस्थित बसायचं, हालायचं नाही कोणीचा. आरतीची तयारी करा देवा. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरि
दत्तप्रभूला विनंती करा मायबापांनो, आजचा दिवस सोन्याचा दिवस आहे, त्याला मागा, काय मागायचं ती मागा, तो तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. झाली का निरंजनी प्रज्वलित? शंखध्वनी करा. शंखध्वनी झाला. नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव. वाह वाह वाह. मृत्युंजय भगवान की जय. सुख करता दुःख हरता वरता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपाजयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी झडके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे स्मरण मात्रे मनोकामनापूर्ती. रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची मुठी कुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋण झुणते नकोरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरण मात्रे मन कामनापूर्ती. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सुंडा वक्र नयना दासरावाचा वाटपाय सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर गजवदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरण मात्रे मन कामनापूर्ती. टाळी वाजवायची सुंदर. दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तार. वारी वारी जन्म मरणाचे वारी हरी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी महिषासुरमर्दन दैत्यासुरमर्दनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवनी भुवनी पाहता तुझाई सेनाई चारही श्रमले परंतु न बोलवे साई निर्विवाद पडले प्रवाही. ते तो भक्ताला ते तो दासाला पवशील बलाई. जय देवी जय देवी महिषासुरमर्दन दैत्यासुरमर्दन सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. प्रसन्न वदने प्रसन्न होती निज दासा देशापासून सोडी दुःखापासून सोडी सोडी या भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा नरहरी तल्लीन झाला पद पंकजलेशा. जय देवी जय देवी महिषासुरमर्दनी दैत्यासुरमर्दनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा श्रीशक्कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्ताची भाळा ते थोनी जळवाहे निर्मळ जुळ जुळा. जय देव जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा.
आरती ओवाळो भावरती ओवाळो तुझ कर पुर गौरा कर पुर गौरा भोळा नयनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनाचा विभूतीचे मुदळन चितकंठ निळा ऐसा शंकर शोभे जय देव जय शो शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळो भावरती ओवाळो तुझ विश्वंभरा नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शो शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळो भावरती ओवाळो तुझ विश्वंभरा व्याघ्रंबर फणिवर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सरकारी शतकोटीचे पिता वाचे उच्चारी रघुकुळ टिळक रामदासांतरी जय देव जय शो शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळो भावरती ओवाळो तुझ विश्वंभरा सत्राने उड्डाण कारवदनी करिडळ भूमंडळ कडाळीले ब्रह्मांड धाक त्रिभुवनी सुरवरानी शांकर झाल्या त्या पळणी जय देव जय हनुमंता स्वामी हनुमंता तुमची प्रसादेन विघ्न कृतंता दुम दुमली पाताळ उठला प्रतिशब्द थर थरला धरणी धरणी कडाळीले पर्वत उडगण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध जय देव जय हनुमंता स्वामी हनुमंता तुमची प्रसादेन विघ्न कृतंता युगे भावी सविधेवयो भामांगी रकुमाये कुंडलिकाचा भेटी चरणी वाहे भीमा जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रखुमाई वल्लभराईचा वल्लभ पावी जीवलगा तुलसी माळगळा करठी निकटी कासे पितांबरा कस्तुरी ललाटी देव सुरवरा नित्य भेटी गरुड हनुमंत सन्मुख राधी जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रखुमाई वल्लभ राईचा वल्लभ पावे शिवलगा आचारी काती भक्त जनयती साधू जनयती चंद्रभागे मध्ये स्नान ते करीती दर्शन हेळा मात्रे विश्वासी नामदे आदिवासी नामदे जय जय पार्वती
हवे जीवन जय देव माऊली चार चार आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेविकी मनोवेदिला माझा आरती ज्ञान राजा गोपाले ज्ञान जगी हिता ज्ञाना खाली बसा खाली बसा खाली बसून घ्या ठेविले ज्ञाने आरती ज्ञान राजा खाली बसा आहा कैवल्य तेजा सेविकी साधू संत मनोवेदिला माझा आरती ज्ञान राजा खाली बसा प्रगटा गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी करणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा आहा कैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदिला माझा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदाना सच्चिदानंद व्रते आय राघवे आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तो वाजे आभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदाना सच्चिदानंद व्रते आय राघवे आरती तुकारामा तुकिता तुलनेशी ब्रह्मा तुकाचे आले म्हणून रामेशी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदाना सच्चिदानंद मूर्ती आय राघवे आरती तुकारामा आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझितोर जगत आरती एकनाथा एकनाथ नाम सार वेद शास्त्राचे गुज संसार दुःख नासे महामंत्राचे बीज आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझितोर जगत गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम घेता सुख वाटले चित्ता अनंत गोपाळदासा हरिना पुरे गुण गाता आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझितोर जगत गुरु जगन्नाथा आरती एकनाथा त्रिगुणात्मक त्रयमूर्ती तत्त Baba
त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनेन्द्रियेण करोमि यद्यत् सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे दिगंबरा जय दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ताड़ी बाजवा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मना दिगंबरा जय दिगंबरा श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा ताड़ी बाजवा दिगंबरा जय दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 सद्गुरुनाथा फक्त हात वर करा सर्वांना आरती दर्शन करा अवधूत चिंतन श्री हेची भावी माझी आस
जन्मोजन्मी तुझा दास तिचा पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी संत संग सर्व काळा खंड खंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका मागे मागे हेची दान पंढरीचा वार करी वारी वारी चुकोने दे हरी अकल्पायुष्य भावी तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा नको कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राज असा माझ्या विष्णुदासा भाविकासी नामामनी तया असावी कल्याण ज्यामुखी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो मागणी ती हे तुझ प्रति आहे देशील तरी पाय पांडुरंगा या संतास निरवे हेची मज दे आणि करुजे काय न मागो देवा तुका मनी आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची या संतास निरवे हेची मज दे आणि तुझे काही न मागू देवा पाहे प्रसादाची वाट घ्यावे धोनिया ताट शेष घेऊन जाईन झालो एक सवात माळवून देवा शेष घेऊन जाईन तुमचे झाले तुका मने चित्त करून राहिलो शेष घेऊन जाईन तुमचे झाले भोजन झला 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 ज्ञानदेव तुकारा देव तुकारा ज्ञानदेव तुकारा अथ मंत्र पुष्पांजलि हरि ओम यज्ञेन यज्ञमय जंता दिवास्तानि धर्माणि प्रवन्यासन्न ताकं महिमानस चंद्र यत्र प्रवेशाद्यः सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वजं श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वर वै श्रवणो दधातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराज्यं महाधिपत्यमयं समन्दपर्या एषात् सार्वभौम सर्वायुषं ददापराधरात् पृथ्वी समुद्रपर्यन्ताय कराळिति तदप्ये श्लोको भिगितो परिविष्टारो मरुतस्यावसनगृहे आवीक्षतस्य कामप्रिय विश्वदेवासपासदयति ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ओम कात्यायनाय विद्महे कन्याकुमारी च धीमहि तन्नो दुर्ग प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् इति चरणकमले मंत्र पुष्पांजलि समर्पयामि पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की शिवगिरी बाबा महाराज की नारायण गिरी बाबा महाराज की गुरुवर्य मधुसूदन भारती महाराज की सद्गुरु गगनगिरी महाराज की गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान बजरंग बली पवन सुत हनुमान महाराज की पंडरीनाथ भगवान की नमः पार्वती पते शिव हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरुनाथ महाराज की जय। हे कार्य आपलं धर्मासाठी चालतं, धर्मरक्षणासाठी चालतं. म्हणून मी प्रतिदिवस दर गुरुवार दर पौर्णिमा अमावस्या ही घोषणा माझी असती. नामसप्ताहामध्ये तर त्रिकाल असते. आपण सर्वजण घोषणा द्यायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. धर्म की जय हो. सर्वजण स्टेजवर लेणं आवाज देता खालचा आवाज द्या. आवाजाच्या बाहेर गेला पाहिजे. ताकद कळली पाहिजे. ताकद. धर्म की अधर्म का अधर्म का प्राणियों में विश्व का गो हत्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. जरा मोठ्याने आवाज काढा ना. आता तिकडे जायचं ना आपल्याला.
आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हर 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 यज्ञ नारायण भगवान की। आता काय करा, माझ्यासाठी एकदा हात वर घ्या असं, हा बेस्ट, छान पैकी. हा निले स्टेज वर ये ना इकडे. हे पा सगळे जणांनी हात असे सरळ घ्यायचे, त्या रेषा आहेत ना त्या परमात्म्याला दिसल्या पाहिजे. कोणाची जर आकडलेली असली तर ती लांबल बर का, एवढी ताकद आहे दत्तगुरूंमध्ये. बघा आता तुम्हाला काय वाटतं ते. हा आणि पुन्हा एक सांगतो बर का, जे हात वर नाही घेणार सगळ्याला पाठायचे, त्याच्यामुळे आज नाही म्हणित, काल आहे ना आज. हा काल आहे. हा तर सगळ्या जणांनी व्यवस्थित हार वर घेतले ना. 3 वेळा सर्वांनी काय म्हणायचं माहिती का तुम्हाला? हरये नमः असं म्हणायचं. हरये नमः, हरये नमः, हरये नमः, हरिहराय नमः. शांति शांति शांति. अलग निरंजन. मी नाथ संप्रदायाचा असल्यामुळे अलग निरंजनचा गजर मला घ्यावा लागतो. मी अलग निरंजन म्हणल्यावर तुम्ही आदेश म्हणावं लागतं. काय म्हणावं लागतं? हा मग म्हणू का एकदा? अलग निरंजन. गुरुदेव दत्त. थांबा, हलू नका कोणी. सूचना द्यायच्या राहिल्यात मला. 1-2 मिनिटाच्या सूचना. थोडं शांत खाली बसा. हे पहा, सर्वांना माझी सूचना, एक सूचना आहे. फक्त 2 मिनिट वेळ घेतो मी आता तुमचा. कोणी माझ्यावरती नाराज होऊ नका बरं का. आणि राग आला ना तर नंतर मग काय मला तुम्ही गुरुवारी येऊन सांगायचे ते सांगा, पण आजच्या दिवस कोणीच नाराज होऊ नका. बरोबर आहे ना? आपला हा नियम आहे प्रति गुरुवारचा. आपल्याकडं एका महिन्यामध्ये 4 गुरुवार, 1 पौर्णिमा आणि अमावस्या असं 6 वेळा सत्संग, प्रवचन, दुपारी दत्त महाराजांची महापूजा आणि जेवढे भाविक उपस्थित होते सर्वांना अन्नदान आपण करतो. गेली 15 वर्षापासून हा उपक्रम चालू आहे. 3 उत्सव करतो दरवर्षी. गुरुपौर्णिमेचा उत्सव, धर्मनाथ बीजेचा उत्सव आणि श्रींचा जन्म उत्सव, असे 3 उत्सव होतात. त्या सर्व उत्सवात मोठा उत्सव हा जन्म उत्सव असतो आपला. बाकीचे उत्सव आपण साधारणपणे करतो. हे उत्सव 3 होतात आणि प्रति गुरुवार, प्रति पौर्णिमा आणि प्रति अमावस्या अन्नदान चालू आहे. तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं मी 2 वर्षापूर्वी संकल्प घेतला होता की आपल्याला भोजन मंडप आणि भक्त निवास नव्हता. तो तुमच्या सर्व मायबापांच्या आशीर्वादानं भोजन मंडप झाला, भक्त निवास पूर्ण झाला. आज 12 महिन्याला मी व्यासपीठावरून बोललो होतो. आमच्या गोरख अण्णा होते त्या दिवशी ऐकायला, सकाराम पाटील होते. मी म्हणलं अण्णा आज आपल्याला इथं जागा पुरली नाही तर पुढं कसं होईल? दत्त महाराजांनी तेही ऐकलं आणि पार्किंगला आपल्याला 1.5 एकर जागा यावर्षी मिळाली. तब्बल 2 कोटी रुपये संस्थांनी घालून जागा ती विकत घेतली आहे. असा आशीर्वाद भरभरून तुमचा माझ्या पाठीशी असावा. अन्नदान वर्षाचे या ठिकाणी बरेच भाविक बाहेर गावून, पर जिल्ह्यातून, महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून येऊन दत्तप्रभूंची सेवा करतात, अन्नदान करतात. आणि त्याची फलश्रुती अशी मायव, मनामध्ये जी इच्छा तुम्ही व्यक्त केली फक्त ती इच्छा प्रभूंनी तुमची ऐकावी अशी असावा. निश्चित त्याच्या त्या कार्याला यश आहे. म्हणजे मला थोडक्यात सांगायचंय, संकल्प सत्य असावा. सत्य असावा. सत्य संकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी सकळ मनोरथ असा असणारा प्रभू आहे. म्हणून सत्य संकल्प आपण ठेवूया. याच्यामध्ये जमलेल्या भाविकांना माझी विनंती, वर्षभराच्या अन्नदाना आपण दरवर्षी दत्त जयंती दिवशीच पंक्ती पुढच्या वर्षीच्या पुकारत असतो. तर ज्याला कुणाला नोंद करायची असेल त्यांनी कोणत्या महिन्यातला कोणता गुरुवार ते काउंटरला, टेबलला नोंद करून जावा. 1 नंबर 2, मी एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे गेल्या श्रावणापासून. जिथं कमी तिथं म्हणा ना, जिथं कमी तिथं आम्ही. वा हा. तर त्या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात कुठेही असू द्या, त्या ठिकाणी त्या भाविकांच्या घरी मी माझी टीम, ब्राह्मणांची टीम, माझ्याकडं
सुंदर 2 टीम आहेत ब्राह्मणांच्या, एक आमच्या राक्षसभवनच्या मोकाशी गुरुजींची आणि एक आपले मठाचे जे यज्ञकर्म पाहतात जीवनदेवा कुलकर्णी, अशा 2 टीम आहेत. ज्यांना पुण्याच्या मुंबईच्या वास्तुकारांना सांगितलं की तुम्हाला ही वास्तू तोडफोड करावी लागती, तुमच्या वास्तूमध्ये दोष आहे, तुमच्या घरामध्ये हे आहे, तुमच्या घरामध्ये ते आहे, माऊली त्या ठिकाणी जाऊन आम्ही काही न करता ते घरं सुखी करण्याचं काम चालू केलेलं आहे. आतापर्यंत हजारो घरं चांगले झालेत आहे. हा, आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं थोड्याच दिवसात माझी पण नाना महाराजासारखी ज्योतिषशास्त्राची PhD पूर्ण होती, नंतर मला पण डॉक्टरेट प्रदान होणार आहे, त्यामुळं काळजी करू नका. आणि आणखीन दत्त मालकाची कृपा झाली तर येणाऱ्या प्रयागच्या कुंभामध्ये महामंडलेश्वर आल्याशिवाय राहणार नाही. ही काळजी आज नाही बोलत मी तुम्हाला, पुढच्या वर्षी कळेल. समजा दत्तप्रभू करून घेतात, मला हे काही कळत नाही, ते त्यांनी करून घेतलंय. आणि अशीच कृपा तुमची माझ्यावरती राहावं. व्हिजिटसाठी प्रवीण सर काम पाहतात, प्रवीण बांगर नावाचा माझा शिष्य आहे, तो काम पाहतो सर्व मठाचं. तसंच आदित्य आता इथं येऊन गेला माझा मुलगा, तो एक पाहतो. या दोघांशी संपर्क करा. त्यांना दोघाला नसेल संपर्क करायचा तर माझा नंबर सांगतो, 9765328181. सोपा नंबर आहे, 8181 म्हणजे 8181, ती कायम आठवण. हा, एकदा का आपल्या संपर्कात माणूस आला की तो पुन्हा दूर न जाणे. आता तुम्हाला मी वैशिष्ट्य सांगतो, ज्या वेळेला मंदिर बांधलं, मूर्ती स्थापना केली, त्यावेळेला जो मंडपवाला होता आजही तोच आहे माझ्याकडं. त्यावेळेला त्यांनी नाना महाराज हे माईकचं स्टँड आहे ना, ते सब्बलला बांधलं होतं हे माईक असं. ते म्हणलं नाना महाराज त्याच्यामध्ये आरती. आज त्याच्याकडे करोडो रुपयाचा मंडप पडून आहे. काय पंढरीश परमात्मा दत्त महाराजांनी तिला दिलं सांगता येत नाही. आणि यावर्षी मात्र आपल्या एक जोडीला आणखीन एक नवं साधन मिळालं, ते म्हणजे आमचे दत्तभाऊ ढवळे. इतकी सुंदर साऊंड सिस्टीम आहे, एक नंबर साऊंड सिस्टीम आहे. 7 दिवस त्यांनी मंत्रमुग्ध करून सोडलंय. ज्या टीमनं, जे आचार्याची टीम आहे, ज्यांनी अहोरात्र 7 दिवस रात्रीच्या, बरं का ताई, रात्रीच्या 2 वाजता सुद्धा गरमच जेवण दिलंय. 2 वाजता सुद्धा नाना महाराजाला विचारा, या कुणालाही विचारा, रात्री 2 वाजताही भूक लागली, त्यांनी गरम जेवण दिलंय. त्या अमोल मातकर, माझा मठाचा आचार्य अमोल मातकर, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ज्यांनी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत पंगतीची सेवा उचलली, ते 8 दिवसाचे 8 अन्नदाते, त्यांचा सगळ्यांचा सत्कार आहे स्टेजवरती. उपस्थित असेल तर त्यांनी स्टेजवर यायचे सर्वांनी. त्या 8 अन्नदात्याचं मनापासून आभार व्यक्त करतो, कारण अन्नदाता या जगातला सगळ्यात मोठा दाता आहे महाराज. हा, अन्नदानस्य पुण्य तेने होय शांती महत् पापा. किती मोठं पाप झालेलं असेल आणि जर तुमच्या हातून जर अन्नदान घडलं तर त्याच्यातून निश्चित तुम्हाला मुक्तता मिळते. असं अन्नदान आहे. हा, आणि आणखीन विशेष सांगायचं आहे, माझ्याकडे 2 टीम आहेत, एक पुरुष मंडळाचे आणि एक महिला मंडळाची. चांगल्या वेल एज्युकेशन असणाऱ्या, गव्हर्नमेंट सर्व्हर असणाऱ्या माता माऊल्या 8 दिवस झालं इथं सेवेला येतात. 8 दिवस. त्याच्यामध्ये कोणी मास्तरी नाही, कोणी वकिली नाही, कोणी डॉक्टरी नाही, सगळे येतात. पण मानून नाही दिलं मी वकील आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर, अजिबात नाही. अगदी तनामना धनापासून सेवा केली. त्या सर्व माता माऊल्याला आणि माझ्या पुरुष सर्व बांधवांना, सर्व सेवेकऱ्याला मनापासून धन्यवाद देतो. प्रभू दत्त महाराज तुम्हाला काही कमी पडू देणार नाहीत, हा माझा आशीर्वाद आहे. गेली 7 दिवस प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सेवा देणारे या ठिकाणी विनेकरी मंडळ असेल, चोपदार असतील, आमचे गायक मंडळी असेल. नामदेव महाराज आगाव दिसणार मला, कुठं येतं? हां ठीक आहे, नामदेव महाराज आगाव आमचं विदर्भातलं रत्न आहे. ढोक महाराजांसोबत 7-8 वर्ष त्यांनी गान गोखेळ आहे, गान गोखेळ 1 नंबर. त्यांच्यासोबत आलेले रामेश्वर महाराज, सुरेश महाराज, त्याचबरोबर आमचे अण्णाभाऊ. अण्णाभाऊचं तर कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहाटे जे बरोबर 4ला म्हणजे 4लाच घंटा वाजणार, काकड्याचं सगळं नेतृत्व अण्णाभाऊकडे असतं, सगळं नियोजन अगदी. आणि ज्यांनी पारण्याचं नेतृत्व केलं आमचे कल्याण महाराज, नवनाथ देवा कुलकर्णी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे मी जालना जिल्ह्यामध्ये कुठेही जाऊ द्या, कोणत्याही गावाला जाऊ द्या, अखंड माझ्याबरोबर उभा असणार आमचं साहेबराव महाराज दांडगे. कुठे गेले ते? अच्छा, आहेत का? हां, दांडगे. हां, बस बस बस. तर आमच्या दांडगे बाबाची विशेष कृपा आहे. आणि बरंच काही बोलायचं आहे. माझ्यावरती प्रेम करणारे जवळपास माझ्या मताने 60-65 गावं आहेत ग्रामीण भागातले. त्या सर्व गावाचे 50-100 लोक आज इथं उपस्थित आहेत. सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष देणगीदारांचे, दात्यांचे, अन्नदात्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. असंच प्रेम माझ्यावरती राहावं. नवीन संकल्प 1-2 हातामध्ये घेतोय. आपल्या मठाला सर्व काही आता प्राप्त झालंय. आणि आणखीन एक सांगतो मी तुम्हाला, आजपर्यंत आपल्या मठाला किंवा या कार्याला कधीही कुठलीही देणगी निधी शासकीय स्वरूपात आलेली नाही बरं का.
मेटे साहेबांनी 5 लाख रुपये एकदा मला दिले होते मठाच्या बांधकामाला सुरुवातीला. त्याच्या व्यतिरिक्त कधी एकही रुपये बल्बही आपण सरकारी योजनेतून घेतलेला नाही. हा सर्व शिष्य परिवारांच्या आणि तुम्हा सर्व मायबापांच्या आशीर्वादावर आश्रम चालतो. हा आता शेवटची माझी इच्छा आहे की घेतलेल्या जमिनीला कंपाऊंड पूर्ण व्हावा आणि प्रवेशद्वार बाकी आहे तो संकल्प घेतोय मी आज. भगवान दत्तात्रयाने तो पूर्ण करावा अशी तुमच्याकडे इच्छा व्यक्त करतो. ज्यांना कोणाला सढळ हातानं मदत करता येत असेल त्यांनी, मी म्हणतो किंवा माझी बळाची मूठ कोणालाच नाही, हां, पण ज्यांच्याकडं आहे त्यांनी दान केलं पाहिजे आणि ज्यांच्याकडं नाही त्यांनी मागितलं पाहिजे. हा शास्त्राचा नियम आहे. आणि आणखीन एक सांगतो, धनाची जर शुद्धी करायची असेल तर 10 रुपये दिवसभरामध्ये कमवले तर त्याच्यातला 1 रुपया बाजूला ठेवायला पाहिजे आणि तो 1 रुपयाचे 10 हिस्से करायला पाहिजेत. 1 हिस्सा अन्नदानाला, 1 हिस्सा गोमातेला, 1 अनाथ आश्रमाला, 1 लहान बाळाला, पुजाऱ्याला, ब्राह्मणाला, सत्कर्माला तो रुपया वापरला पाहिजे. म्हणजे तुम्हाला धन शुद्ध करण्याची गरज नाही, तुमचे 9 रुपये आपोआप शुद्ध होतात. हे शास्त्रातला नियम आहे. तुम्हाला हे कळत नसेल तर तुम्हाला मुस्लिमांचं सांगतो, रमजानचा महिना आला का तो समाज खैरात वाटतो. खैरात म्हणजे काय? वर्षभरामध्ये जे जमा झालंय त्याच्यातलं 10% तो दान करतो. म्हणजे त्यांना कळलंय, फक्त आपल्याला कळायला वेळ आहे. पण आता आपल्यालाही कळलंय कोरोना नंतर. महाराज ह्या वर्षी खूप देणगी आली, खूप दुरून दुरून देणगी आलेली. सर्व देणगीदारांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि दत्त महाराजांचरणी प्रार्थना करतो, मला तुमची सेवा करण्यासाठी माझ्या शरीरात बळ द्या. आणि पुन्हा एकदा विनंती प्रभूला, त्याच्या चरणावरती डोकं ठेवून या शरीरामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत दत्तनाम मुखामध्ये राहावा आणि तुम्हा सगळ्यांची सेवा व्हावी, एवढीच प्रार्थना त्याच्या चरणी करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. हा, आमच्या मस्के पाटलाने आठवण करून दिली. वा, आपल्या मठाला यायला रस्ता नव्हता, सिमेंट रस्ता करून दिलाय. ते सिमेंट रस्त्याचे दाते विसरलो होतो बरं का, स्वारी. त्या सिमेंट रस्त्याचे दाते माननीय बीड जिल्ह्याचे माजी मंत्री जयदत्तजी अण्णा क्षीरसागर 3 वर्षापूर्वी आपल्याकडे ते आले होते दत्त जन्मोत्सवाला आणि त्यांनी सांगितलं महाराजांच्या मठाला रस्ता नाही. त्यांनी वैयक्तिक कुठल्या फंडातून न टाकता स्वतःच्या खिशातल्या पैशातून तो रस्ता आपल्याला करून दिलाय. आभार त्यांचे मनापासून. या देवस्थानचा कार्यक्रम कसा चालतो, कोणती वारी कधी आहे, मठामध्ये बाबा आहे का नाही, गुरुवारची वारी 2 पौर्णिमा आहेत का, 2 अमावस्या आहेत का, मग दरबार कधी, प्रवचन कधी, सत्संग कधी, याच्यासाठी आम्ही एक मठाचा ग्रुप केलाय. श्री क्षेत्र दत्त संस्थान कोलारवाडी या नावानं तो ग्रुप आहे. त्याचं QR कोडचं स्कॅनर तिथं बाहेर आहे. ज्यांना कोणाला इच्छुक असतील त्यांनी जाताना त्याला व्हॉट्सअप कॅमेऱ्याने स्कॅन करा आणि ग्रुपमध्ये सामील व्हा. पण तो ग्रुप केवळ आध्यात्मिक आहे, त्याच्यावरती स्वतःचा फोटो अपलोड करता येत नाही, स्वतःचे वैयक्तिक परिचय देतात. तो केवळ दत्तप्रभूच्या कार्यक्रमाचा अनुसरून एक बाहेरगावच्या लोकांना मला प्रत्यक्ष फोन न करता आला, त्याच्या माध्यमातून मी त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. एवढं लक्षामध्ये असू द्या सर्वांच्या. तसंच आता जेवणाची व्यवस्थेचं मी सांगणार आहे. तर महिला मंडळांसाठी आणि पुरुष मंडळासाठी 2 स्वतंत्र व्यवस्था आहेत. पण मी आज रात्रीच म्हणलं होतं की सर्वांना मी गाभाऱ्यामधून मुक्त दर्शन देईल. पण आता जर मुक्त दर्शन द्यायचं म्हणलं तर प्रचंड गर्दी होणार आहे. प्रसादाच्या नंतर आपण रांगा चालू करूया, मग संध्याकाळपर्यंत दर्शन चालेल का? हां. आणि आणखीन एक विशेष आभार राहिलं या चॅनलवाल्यांचं सगळ्यांचं. आज बीड दर्शन पण या ठिकाणी कॅमेरा घेऊन बसलेलं आहे, त्यांचे पण आभार. ज्यांनी 7 दिवस आपल्याला याच्यामध्ये चित्रित केलंय, बंदिस्त केलंय. पण ते चांगलं तेवढंच टाका बरं का, नाही तर एखादा अंगात आलेलं टाका रिकामा परेशानी मला तिकडं नको. हां, कारण आपल्या महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे, तो बाहेर राज्यात नाही ना. तिकडे MP मध्ये जा ना, बागेश्वर धाम बघा ना, त्याचा चमत्कार. हां, हम उसी से कम नाही, मगर इकडं काही करता येत नाही, असं होतंय. हां, गोंधळ असा होतो. त्याच्यामुळं बरंचसं लाईफ, कीर्तनकाराचं लाईफ, महाराजांचं लाईफ तुमच्या हातामध्ये असतं. इंदुरीकर महाराजावरती झालेला प्रसंग सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे, म्हणून मी माफी मागून बोलतो. जे योग्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचवा. रात्रीचा पालखी उत्सव सोहळा 7 ते 10 होईल, याची सर्वांनी नोंद घ्या. आणि पालखी सेवा पूर्ण मुफ्त आहे, नारळ प्रसाद मुफ्त आहे, कोणाचाही त्याच्यासाठी सेवा म्हणून नाही. तुम्हाला देणगी द्यायची असेल तर तुम्ही दत्तप्रभूच्या दरबारात दानपेटीत जोडीत दान करू शकता, पण सेवा म्हणून मी कोणाकडेही काही मागणार नाही. कारण आजचा दिवस मागायचा माझा नाही, आजचा दिवस मागायचा तुमचा आहे. ते जे मागायचं आहे ते त्याला मागा, तो तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की. पुरुष मंडळांची व्यवस्था जी आहे भोजनाची
ते आपल्या पार्किंगच्या तिथं एक मोठा मंडळ, स्त्रियांनी उठायचं नाही, स्त्रियांनी फक्त पुरुष मंडळाची व्यवस्था बाहेर आहे. त्यांनी मात्र बाहेरच्या मंडपामध्ये भोजनाची तिथे त्या ठिकाणी सगळी व्यवस्था केलेली. महिला मंडळ कोणी उठू नका. आळंदीकर विद्यार्थी थांबा थोडंसं, तुम्ही लय गडबड करता, थांबा थोडं. विना उतरू नका त्यांचे मनापासून. या देवस्थानचा कार्यक्रम कसा चालतो, कोणती वारी कधी आहे, मठामध्ये बाबा आहे का नाही, गुरुवारची वारी 2 पौर्णिमा आहेत का, 2 अमावस्या आहेत का, मग दरबार कधी, प्रवचन कधी, सत्संग कधी, याच्यासाठी आम्ही एक मठाचा ग्रुप केला आहे. श्री क्षेत्र दत्त संस्थान कोलारवाडी या नावानं तो ग्रुप आहे. त्याचं QR कोडचं स्कॅनर तिथं बाहेर आहे. ज्यांना कोणाला इच्छुक असतील त्यांनी जाताना त्याला व्हॉट्सअप कॅमेऱ्याने स्कॅन करा आणि ग्रुपमध्ये सामील व्हा. पण तो ग्रुप केवळ आध्यात्मिक आहे, त्याच्यावरती स्वतःचा फोटो अपलोड करता येत नाही, स्वतःचे वैयक्तिक परिचय देतात. तो केवळ दत्तप्रभूच्या कार्यक्रमाचा अनुसरून एक बाहेरगावच्या लोकांना मला प्रत्यक्ष फोन न करता आला त्याच्या माध्यमातून मी त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. एवढं लक्षामध्ये असू द्या सर्वांच्या. तसंच आता जेवणाची व्यवस्थेचं मी सांगणार आहे. तर महिला मंडळांसाठी आणि पुरुष मंडळासाठी 2 स्वतंत्र व्यवस्था आहेत. पण मी आज रात्रीच म्हणलं होतं की सर्वांना मी गाभाऱ्यामधून मुक्त दर्शन देईल, पण आता जर मुक्त दर्शन द्यायचं म्हणलं तर प्रचंड गर्दी होणार आहे. प्रसादाच्या नंतर आपण रांगा चालू करूया, मग संध्याकाळपर्यंत दर्शन चालेल का. हां, आणि आणखीन एक विशेष आभार राहिलं या चॅनलवाल्यांचं सगळ्यांचं. आज बीड दर्शन पण या ठिकाणी कॅमेरा घेऊन बसलेले, त्यांचे पण आभार. ज्यांनी 7 दिवस आपल्याला याच्यामध्ये चित्रित केलंय, बंदिस्त केलंय. पण ते चांगलं तेवढंच टाका बरं का, नाही तर एखादा अंगात आलेलं टाका तरी रिकामा परेशानी मला तिकडं नको. हां, कारण आपल्या महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे, तो बाहेर राज्यात नाही ना. तिकडे MP मध्ये जा ना, बागेश्वर धाम बघा ना, त्याचा चमत्कार. हां, हम उसी से कम नाही, मगर इकडं काही करता येत नाही, असं होतंय. हां, गोंधळ असा होतो. त्याच्यामुळं बरंचसं लाईफ, कीर्तनकाराचं लाईफ, महाराजांचं लाईफ तुमच्या हातामध्ये असतं. इंदुरीकर महाराजावरती झालेला प्रसंग सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे, म्हणून मी माफी मागून बोलतो. जे योग्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचवा. रात्रीचा पालखी उत्सव सोहळा 7 ते 10 होईल, याची सर्वांनी नोंद घ्या. आणि पालखी सेवा पूर्ण मुफ्त आहे, नारळ प्रसाद मुफ्त आहे. कोणाचाही त्याच्यासाठी सेवा म्हणून नाही. तुम्हाला देणगी द्यायची असेल तर तुम्ही दत्तप्रभूच्या दरबारात दानपेटीत जोडीत दान करू शकता, पण सेवा म्हणून मी कोणाकडेही काही मागणार नाही. कारण आजचा दिवस मागायचा माझा नाही, आजचा दिवस मागायचा तुमचा आहे. ते जे मागायचं आहे ते त्याला मागा, तो तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की. पुरुष मंडळांची व्यवस्था जी आहे भोजनाची, ते आपल्या पार्किंगच्या तिथं एक मोठा मंडळ, स्त्रियांनी उठायचं नाही, स्त्रियांनी फक्त पुरुष मंडळाची व्यवस्था बाहेर आहे. त्यांनी मात्र बाहेरच्या मंडपामध्ये भोजनाची तिथे त्या ठिकाणी सगळी व्यवस्था केलेली. महिला मंडळ कोणी उठू नका. आळंदीकर विद्यार्थी थांबा थोडंसं, तुम्ही लय गडबड करता, थांबा थोडं. विना उतरू नका.